मम्मी काय भूक लागली. जा ना मग, मस्त भाजी पोळी केलेली खाऊन घे. नाही ना, मला चटपटीत खायचं. तर काय खायचं चटपटीत सांग. फ्रेंच फ्राईज. तर बनवते छान मस्त. तर गोल्डीची फरमाईश आहे फ्रेंच फ्राईज बनवायचं. तर कसं बनवायचं चला आपण छान मस्त बघूया. चला तर बच्चेच्या फरमाईश आलेली आहे. तर फ्रेंच फ्राईज बनवा. आणि मुलांना कसं आहे, हॉटेलमध्ये जर गेलं अगोदर तर दुसरं काही खाण्याच्या ऐवजी आधी अगोदर फ्रेंच फ्राईज मागवतात. तर बाहेरचे बघून आपण मग घरी पण ट्राय करायचे की कसं बनवतात, काय बनवतात. तर फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं बघू आपण. तर एकदम झटपट आणि सोपं. तर बघा, बटाटे असे मस्त छान शिरून घ्यायचे, मोठमोठाले बटाटे आणायचे आहे आपल्याला. तर हे बघा अशा प्रकारे मी कापलेले आहे आणि तुम्हाला दाखवते असे स्क्वेअरमध्ये कसे कापायचे आहे. आणि थोडंसं आपल्याला कॉर्नफ्लॉवर लागणार आहे आणि तळण्यासाठी तेल लागणार आहे. बस हे 3 आयटममध्ये, आपल्या 3 साहित्यामध्ये आपल्याला लगे मस्त छान फ्रेंच फ्राईज मस्त बनवून. आता हा बटाटा घ्यायचा आहे आणि हे असा ठेवायचा आणि असा कट करायचा पूर्ण व्यवस्थित एकदम छान मस्त प्रकारे. स्लाइसेस पाडायचे त्याचे, जास्त मोठाले पण नाही आणि जास्त छोटाले पण नाही. आणि एकदम झटपट होणारी, एकदम मुलांना अशी मनापासून आवडणारी रेसिपी आहे. तर हे असं कट करायचे आणि हे असे एकावर एकच ठेवायचे. तर बघा हे अशा प्रकारे मी कापून घेतलेलं आहे आणि असं ठेवायचा आणि याला असे कट मारायचा. तर बघा तर अशा प्रकारे बघा असे स्क्वेअर मध्ये मस्त आपले फ्रेंच फ्राईज असे कट होतात. तर बघा आपण मस्त छान, आता मी अशाच प्रकारे पूर्ण कापून घेतलेले होते, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक बटाटा ठेवलेला होता. तर बघू शकता असं स्क्वेअर मध्ये मस्त छान कापून घ्यायचे आपल्याला आपलं बटाटा. तर हे बघा आता हे मस्त पाणी उकळायसाठी ठेवलेलं होतं मी अगोदरच. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि याच्यामध्ये आपण हे बटाटे कापलेले घालायचे आहे. तर अशा प्रकारे पाण्यामध्ये आपण पूर्ण बटाटे टाकलेले आहे. तर आता याला पूर्ण उकळी येऊ द्यायची आहे आणि मी दाखवणारच आहे आपल्याला कसे होऊ द्यायचे आहे. थोडेसे असे आपलं असं नग गेलं पाहिजे किंवा असं नरम झाले पाहिजे आपले, बस. तर बघा कशी उकळी आलेली आहे आपल्या पाण्याला आणि मी सांगते तुम्हाला कसं. आता गॅस बंद करूया. तर हे आहे फ्रेंच फ्राईज आपलं. तर हे बघा हे अशा प्रकारे तुटलं पाहिजे, ते असं इतकं आपल्याला होऊ द्यायचं आहे बॉईल. तर आपण हे एका चाळणीमध्ये काढून घेऊया. तर बघा किती छान मस्त आणि आपल्याला तेलामध्ये पण एकदम छान मस्त प्रकारे फ्राय केल्या जाईल अशा प्रकारे झालेला आहे. बघा थोड्या प्रकारे पाणी आपलं खाली गेलेलं आहे मस्त चाळणीत. तर आपल्याला काय करायचं आहे, आता असा कपडा घ्यायचा आहे मोठा टॉवेलचा, कॉटनचा, आणि त्याच्यावर हे मस्त छान असे फ्रेंच फ्राईज असे पसरून घ्यायचे आणि मस्त असं थोडंसं असं करूया आपण, म्हणजे ते पाणी ऑब्झर्व होईल या कपड्याला. तर बघा आपण कढईत पण तेल ठेवलेलं आहे छान मस्त. तेल पण तपू द्यायचं तोपर्यंत. बघा असे ताटामध्ये मी काढून घेतलेले आहे आणि त्याला मस्त असं छान मस्त असं हे कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं आहे. तर हे असं छान असं पूर्ण आपल्या फ्रेंच फ्राईजला असं अशा प्रकारे पूर्ण कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं. तर बघा अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. असं लागलं पाहिजे त्याला थोडं थोडं. तर बघा तेल एकदम छान तपलेलं आहे आपलं आणि एकदम मिडियम गॅस ठेवायचा आहे, कारण आपण हे फ्रेंच फ्राईजला कॉर्नफ्लॉवर लावल्यामुळं एकदम आपलं कॉर्नफ्लॉवर जळालं नाही पाहिजे. अशा पद्धतीनं मस्त आपल्याला बारीक गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. तर हे बघा अशा प्रकारे करायचे. बघा इकडे दाखवा, हे बघा असं असे तळून घ्यायचे आणि एकदम हलक्या हाताने असे आपल्याला
त्याला अशी फ्राय करायला असं एकदम मोकळे मोकळे होतात. तर बघू शकता तुम्ही. आणि कसे मीडियम गॅसवर आपले बटाटा पण छान तळतो आणि असं एकदम कॉर्नफ्लॉवर पण जळत नाही, एकदम छान मस्त आतमध्ये पर्यंत तळतात आपले कॉर्नफ्लॉवर. तर बघू शकता किती छान मस्त, थोडा वेळ लागतो पण एकदम छान मस्त आपले असे लाल झालेले आहे आपले फ्रेंच फ्राईज. आपण काढून घेऊया. बघू शकता तुम्ही किती एकदम मस्त असे भारी असे कडक झालेले आहे. अशा प्रकारे आपण हे पूर्ण फ्रेंच फ्राईज तळून घेऊया. तर बघा छान मस्त झालेले आहे आपले. तर असे आपण काढून घेऊया. तर बघा किती छान मस्त झालेले आहे आपले फ्रेंच फ्राईज. तर आता मुलांना देऊ आपण मस्त खायला आता. आणि हो, आता तुम्हाला जर हे प्लेन ठेवायचे असेल, छोटे मुलं असेल तुमचे, तर मग तुम्ही प्लेन ठेवू शकता. किंवा बघा आता हे मी थोडेसे प्लेन ठेवते आणि थोडे याच्यावर मस्त पेरी पेरी मसाला. लगेच छोटे मुलं असेल तर त्यांना प्लेन द्यायचे आणि थोडे मोठे असेल किंवा मग सगळ्यांना जर आवडत असेल तर मस्त असा पेरी पेरी मसाला छान असा आणि चाट मसाला थोडासा टाकायचा, असा एकदम भारी मस्त लागतात. आणि मस्त टोमॅटो सॉस. तर बघा किती झटपट मस्त एकदम छान आपले फ्रेंच फ्राईज घरच्या घरी रेडी आहे. तर बघा छान मस्त आपल्या कांचन रसोई घरमध्ये फ्रेंच फ्राईज रेडी आहे. तर एकदम झटपट आणि मुलांना असं काहीतरी वेगळं खावं वाटतं तर बनवून बघा, ही रेसिपी ट्राय करा. आणि अशा छान छान रेसिपीसाठी कांचन रसोई घरला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. घ्या राणी सरकार, फ्रेंच फ्राईज घ्या. छान झाले. छान झाले. थँक्यू मम्मी. ओके, खा.